नमस्कार दोस्तो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ज्यावेळेस प्रेफरन्स फॉर्म फिल करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टी बघणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये आपण मुख्यत्वे ज्यावेळेस आपण फॉर्म फिल करतो प्रेफरन्स फॉर्म त्यावेळेस प्रेफरन्स देताना आपण व्यवस्थित विचार करून प्रेफरन्स भरायला पाहिजेत. कारण काय होतं कधी-कधी आपल्याला पर्सेंटेज जास्त असतं किंवा मार्क्स किंवा आपली जी स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे तो जास्त असतो. मीन्स आपल्याकडं आपण कुठल्याही कॉलेजला आपला नंबर लागू शकतो. पण आपण काय करतो चुकीचा प्रेफरन्स दिल्यामुळे आपल्याला कधी-कधी दुसऱ्याच कॉलेजला नंबर लागतो ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नंबर लागतो दुसरीकडे लागतो. तर अशा वेळेस प्रेफरन्स फॉर्म कसा फिल करायचा किंवा चांगलं कॉलेज कसं आपण बघायचं प्रेफरन्स फॉर्म फिल करताना किंवा देताना. तर त्याच्याबद्दल असे काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत जे क्रायटेरियावरती तुम्हाला असं मी एक 7-8 क्रायटेरिया सांगणार आहे ज्याच्यावर तुम्ही काय करायचं त्या कॉलेजचं असेसमेंट करून त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्ममध्ये कॉलेज ॲड करू शकता. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत की इस्टॅब्लिशमेंट. आता इस्टॅब्लिशमेंट बघताना एखादं कॉलेज असेल BSc नर्सिंगचं कॉलेज तर ते कॉलेज कधी इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याची स्थापना कधी झालेली आहे आणि ते कॉलेज कधीपासून चालू आहे. तर हे पहिल्यांदा बघणं गरजेचं असतं. जर कॉलेज जुनं असेल, खूप दिवसापासून चालू असेल तर त्या कॉलेजमध्ये जे काही असेसमेंट टेस्ट वगैरे असतात जसं की नॅक वगैरे असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात की इन्स्पेक्शन वगैरे असतं ते चांगलं झालेलं असतं किंवा त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ वगैरे असते ती चांगली असते कॉलेजची. जे जे कॉलेज नवीन स्टार्ट झालं अशा कॉलेजमध्ये तेवढा टीचिंग स्टाफ जो असतो तो स्टाफ तेवढा क्वालिफाईड वगैरे नसतो. त्यामुळं कॉलेज इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते बघणं गरजेचं आहे. साधारणतः एक 5 ते 10 वर्षापेक्षा जुनं कॉलेज पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे फी स्ट्रक्चर. फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला आपल्या माफक दरामध्ये पण आपल्याला एज्युकेशन घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ॲज पर आपली जी फीस शेड्यूल असतं त्या फी स्ट्रक्चरनुसार आपण त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. असे बरेच कॉलेजेस आहेत जे काय करतात स्टुडंटकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेत आहेत. तर नगरमध्ये वगैरे कॉलेज आहेत असे. तर अशा ठिकाणी तुम्ही अगोदर कॉलेजला विचारपूस करा. तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे आहे तो का घेत आहेत, कशामुळे घेत आहेत या सगळ्या गोष्टीची विचारपूस करा आणि व्यवस्थित कॉलेज जर तुम्ही राऊंड थ्रू जाताय म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. जे स्टुडंट स्कॉलरशिपवाले आहेत, कॅटेगरीवाले आहेत अशा स्टुडंटला स्कॉलरशिप भेटते. त्यामुळे अशा स्टुडंटनी त्या ठिकाणी पूर्ण फीस भरणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे ही सगळ्या गोष्टीची विचारपूस करून अगोदर कॉलेजला प्रेफरन्स भरतानाच त्या ठिकाणी कॉलेजला तुम्ही विचारपूस करा आणि आपल्याकडे 2 दिवस टाईम आहे. 21, 22, 23 या 2-3 दिवसामध्ये तुम्ही कॉलेजला कॉल करून त्या ठिकाणी सगळं विचारपूस करू शकता. नंतरच प्रेफरन्स तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, टाका. तर हे झालं फी स्ट्रक्चर. फी स्ट्रक्चरमध्ये बऱ्याच कॉलेजला डेव्हलपमेंट फीस असते. साधारणतः 15 ते 25,000 पर्यंत आपण डेव्हलपमेंट फीस फर्स्ट इयरला युनिफॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी भरत असतो. सोबतच ट्युशन फीस पण आपल्याला भरायला लागते. ट्युशन फीस साधारणतः BSc नर्सिंगसाठी एक 65,000 पासून एक 80-85,000 पर्यंतची ट्युशन फीस आहे. जर ओपन कॅटेगरीमध्ये स्टुडंट असतील तर अशा स्टुडंटला आपल्याला पूर्णपणे ट्युशन फीस भरायची असते. काही कॉलेजेस हप्त्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये भरण्यासाठी आपल्याला सवलत देतात. तर तुम्ही ते पण बघणं गरजेचं आहे. जे स्टुडंट कॅटेगरीवाले आहेत अशा स्टुडंटला तर स्कॉलरशिप भेटते. त्यामुळं ट्युशन फीस वगैरे किती आहे, काय आहे हे पण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया आपण बघणार आहोत तो म्हणजे स्कॉलरशिप. आता स्कॉलरशिपमध्ये जे कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत जसं की NT कॅटेगरीमध्ये आहेत, SC-ST कॅटेगरीमध्ये आहेत किंवा जे OBCमध्ये आहेत, EWS वगैरे आहेत. तर अशा स्टुडंटला जे ट्युशन फीस वगैरे आहे, जे OBCमध्ये आहेत अशा स्टुडंटला 50% ट्युशन फीस त्या ठिकाणी सवलत स्कॉलरशिपच्या माध्यमातून भेटते. तर अशा स्टुडंटला 50% फीस भरणं गरजेचं असते. जे स्टुडंट SC-ST कॅटेगरीमध्ये आहेत अशा स्टुडंटला डेव्हलपमेंट फीस नसते. त्यासोबतच ट्युशन फीस पण भरायची गरज नाही. तर साधारणतः फर्स्ट इयरला जे काही तुमची युनिफॉर्म फीस वगैरे असते तीच फीस फक्त कॉलेजची डिपॉझिट वगैरे जे काय असेल लायब्ररी डिपॉझिट वगैरे असतं बऱ्याच कॉलेजमध्ये, ट्रान्सपोर्ट वगैरे असतं. तर तेवढ्या गोष्टीची फीस भरणं गरजेचं आहे. आणि जे स्टुडंट NT कॅटेगरीमध्ये आहेत किंवा NT वाले जे स्टुडंट आहेत अशा स्टुडंटला ट्युशन फीस भरायची गरज नाही. त्यांना डेव्हलपमेंट फीस आणि जे काही कॉलेजची फीस असेल ती फीस भरावी लागते. त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून ट्युशन फीस त्या ठिकाणी रिटर्न भेटते. त्यामुळं आणि भरायची गरज नाही. जे स्टुडंट समजा EWSमध्ये आहेत, इकॉनॉमिकल अँड सोशियोलिटी बॅकवर्ड क्लासमध्ये स्टुडंट आहेत अशा स्टुडंटला एक नियर अबाउट 50 to 60-65 पर्यंत फीस भरणं गरजेचं असते. जे सेम OBC सारखंच त्या ठिकाणी एक जवळपास 40 ते 60% आसपास त्या ठिकाणी फीस कन्सेशन आहे. त्यामुळं कॉलेजला आपण प्रेफरन्स फॉर्म भरताना स्कॉलरशिप भेटते का वगैरे सगळ्या गोष्टीची तुम्ही विचारपूस करायची आहे. शक्यतो स्कॉलरशिप भेटते पण त्या ठिकाणी कॉलेजची पण रिस्पॉन्सिबिलिटी राहते की स्टुडंटला स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणं किंवा असे बरेच स्टुडंट असतात जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा स्टुडंटला पण असे बरेच कॉलेज आहेत जसं की सिंहगड कॉलेज आहे पुण्याचं. या ठिकाणी दुसऱ्या लीला पुनावाला वगैरे यासारखं स्कॉलरशिप भेटतात किंवा भरपूर साऱ्या स्कॉलरशिप आहेत ज्या स्टुडंटला प्रायव्हेट स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न करतं कॉलेज. त्यामुळं तुम्ही त्या कॉलेजला फोन करून विचारू शकता की जर स्टुडंट ओपनमध्ये असेल तर स्कॉलरशिपची काय चान्सेस आहेत का किंवा कॉलेज काय प्रयत्न करतं का, दुसऱ्या जे प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत ते भेटण्यासाठी काय कॉलेज प्रयत्न करतं का हे पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे हे स्कॉलरशिप खूप महत्त्वाचं आहे. चौथा जो पॉईंट आहे आपल्याकडे 5वा तो आहे अटॅच हॉस्पिटल. आता आपण ज्यावेळेस प्रेफरन्स फॉर्म फिल करतो त्यावेळेस कॉलेजला
जे पॅरेंट हॉस्पिटल असतं ते अटॅच आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. आणि कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे, कारण काय असतं कधी कधी कॉलेज सांगतात आम्हाला हे हॉस्पिटल अटॅच आहे, ते हॉस्पिटल अटॅच आहे, आम्ही या ठिकाणी स्टुडंटला पोस्टिंगला पाठवतो. पण ही फक्त डॉक्युमेंटरी असतं, जरी स्टुडंटला पाठवलं तरी फक्त नावापुरतं अटेंडन्स मार्क करण्यासाठी असतं. त्यामुळं सगळं जे ओव्हरऑल आहे ते तुम्ही बघणं गरजेचं आहे, की कॉलेजमध्ये कोणतं पॅरेंट हॉस्पिटल अटॅच आहे, त्या ठिकाणी पेशंटची स्ट्रेंथ किती आहे, पेशंट किती आहेत, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्या हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट कोणकोणती आहे, जसं की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रामध्ये सायकॅट्रिक डिपार्टमेंट पोस्टिंगसाठी अवेलेबल नाही आहे. त्यामुळं सायकॅट्रिक डिपार्टमेंट वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आपले कोर्सेस कोणकोणते कोर्सेस त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. जसं की बऱ्याच कॉलेजमध्ये GNM, PB-BSc आणि BSc असे कोर्सेस असतात किंवा फक्त BSc असते आणि MSc असते. तर ज्या ज्या कॉलेजमध्ये पोस्ट बेसिक BSc असेल, BSc असेल, प्लेन BSc असेल, MSc असेल आणि PhD वगैरे असे बरेच कॉलेजेस आहेत, जसं त्या ठिकाणी PhD BSc वगैरे असतं किंवा MSc असतं. तर ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था असते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या त्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत, अशा कॉलेजमधला जो टीचिंग स्टाफ असतो तो थोडासा क्वालिफाईड असतो. कारण MSc वरती टीचर ठेवायचे असतील तर त्यांना एक क्वालिफाईड टीचर असणं गरजेचं असतं. रिक्वायरमेंट जास्त आहे, असोसिएट प्रोफेसर वगैरे ती जास्त असते, त्यामुळे टीचर त्या ठिकाणी एक्सपिरियन्सवाले असतात आणि त्याचा परिणाम थोडासा शिकवण्यावरती पण स्टुडंटवरती होत असतो. त्यामुळं ज्या कॉलेजमध्ये डिग्री प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन अवेलेबल आहे अशा कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स चांगला देऊ शकता. आणि ज्या कॉलेजमध्ये MSc असते अशा कॉलेजला त्यांचं पॅरेंट हॉस्पिटल पण तेवढ्या पुरतं चांगलं असतं. त्यामुळं ज्या कॉलेजमध्ये MSc वगैरे आहे, PhD वगैरे आहे अशा ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं नॅक ॲक्रिडेशन वगैरे आहे किंवा जे इन्स्पेक्शन होतं कॉलेजमध्ये ते कुठल्या नॅकच्या अंडर आहे का. नॅक हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या कॉलेजमध्ये नॅकचे ग्रेड्स असतात, जसं की B ग्रेड आहे, काय कॉलेजला B++ आहे, काय कॉलेजला A ग्रेड आहे. तर A ग्रेडवाले जे कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजमध्ये आपण बघणं गरजेचं असतं, त्या कॉलेजला प्रेफरन्स देणं गरजेचं असतं. कारण नॅकमध्ये सगळ्या ॲस्पेक्ट्सचा स्टडी केला जातो किंवा सगळ्या ॲस्पेक्ट्स पाहिले जातात, चेक केले जातात. जसं की पॅरेंट हॉस्पिटल आहे का, त्यामध्ये पेशंट स्ट्रेंथ किती आहे, पेशंट कसे असतात, त्या ठिकाणी डिसीज कंडिशन कोणकोणत्या पेशंटची, त्या ठिकाणी एक्सपोजर कसा आहे स्टुडंटचा, स्टुडंट रेग्युलर करतात का, किंवा नर्स एज्युकेटर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे का, किंवा कॉलेजची स्ट्रेंथ किती आहे, कॉलेजमध्ये स्टुडंट किती आहे, हॉस्पिटल सेटअप कसे, ग्राउंड कसे, स्कॉलरशिप फॅसिलिटी, जेवढे काही ॲस्पेक्ट्स त्या ठिकाणी मी आज सांगतोय तेवढेच ॲस्पेक्ट त्या ठिकाणी नॅक चेक करत असतं आणि ग्रेड देत असतं. तर ज्या कॉलेजला A ग्रेड आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्या कॉलेजमध्ये नॅकचं A ग्रेड आहे, त्या ठिकाणी ऑब्व्हियसली इन्स्पेक्शन होऊन चांगलं कॉलेज आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं असतं, ठीक आहे. तर ते ग्रेडिंग वगैरे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे सीट्स, कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. किंवा कधी कधी काय असतं, काही कॉलेजेस हे फक्त पर्टिक्युलर कॅन्डिडेटसाठीच राखीव असतात. जसं की आपलं पुण्यामध्ये साधू वासवानी कॉलेज आहे जे फक्त सिंधी कॅन्डिडेटसाठी राखीव आहे, किंवा TJNE आहे, ते इमिग्रंट कॉलेज जे फक्त लेडीजसाठी अवेलेबल आहे, 40 सीट्स आहे त्या ठिकाणी. किंवा MKSS आहे, महर्षी कर्वे पुण्याचंच कॉलेज आहे, त्या ठिकाणी फक्त लेडीजसाठीच किंवा फिमेलसाठी त्या ठिकाणी व्हॅकन्सी आहेत, मेलसाठी अलाउड नाही. त्यामुळं जर तुम्ही मेल असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ते कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायची गरज नाही, कारण ते ओन्ली फॉर दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेटसाठी आहे. त्यामुळे हे पण खूप बघणं गरजेचं आहे. तर हे सगळे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत, हे ॲस्पेक्ट सगळे बघून त्या ठिकाणी आपण प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा आहे. आपल्याकडे 2-3 दिवस टाईम आहे, त्यामुळे तुम्ही 3 दिवसामध्ये त्या कॉलेजेसची लिस्ट काढून जे असे कॉलेज तुम्हाला वाटतात, योग्य वाटतात, मी बेस्ट प्रायव्हेट कॉलेजचा पण एक व्हिडिओ पाठीमागे बनवलेला आहे, जो की या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर बेस्ट प्रायव्हेट व्हिडिओ तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसची यादी त्या ठिकाणी 17-18 कॉलेज त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर 17-18 कॉलेजमध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी बेशक ते कॉलेज टाकू शकता, कारण ते जे कॉलेज दिलेले आहेत त्या कॉलेजमध्ये त्यांचे पॅरेंट हॉस्पिटल आहेत, प्लस त्यांचं जे काही त्या ठिकाणचे जे टीचिंग स्टाफ वगैरे आहे ते थोडासा क्वालिफाईड वगैरे आहे, किंवा सीट्स वगैरे त्या ठिकाणी चांगले आहेत आणि ते कॉलेज खूप जुने इस्टॅब्लिश झालेले आहेत, अशी ती लिस्ट आहे. तर त्यामधले काय तुम्ही कॉलेज टाकू शकता, किंवा तुम्हाला जर काही नवीन तुमच्या कन्व्हिन्सनुसार तुमच्या जवळपास कॉलेजेस असतील तर ते पण तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्ममध्ये टाकू शकता. तर ते प्रेफरन्स फॉर्ममध्ये आपण साधारणतः 0 पासून मॅक्झिमम किती पण प्रेफरन्स आपण त्या ठिकाणी भरू शकता. प्रेफरन्स फॉर्म फिल करताना आपल्याला पहिल्यांदा प्रेफरन्स फॉर्म सबमिट करायच्या अगोदर आपण तो एडिट करू शकतो. पण एकदा का तुम्ही प्रेफरन्स फॉर्म सबमिट करता त्यानंतर तुम्हाला एडिट करण्यासाठी ऑप्शन नाही आहे. त्यामुळं तुम्ही जे काही प्रेफरन्सेस देत आहात ते सगळे व्यवस्थितरित्या प्रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत, कारण तेच प्रेफरन्स तुमचे सबसिक्वेंट राऊंड जे सेकंड थर्ड राऊंड होईल किंवा तुमचा मॉपअप राऊंड होईल ते सगळ्या राऊंडसाठी ते काउंट केले जातात. त्यामुळं प्रेफरन्स फॉर्म भरताना व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्म द्यायचा आहे. तर जर काही डाऊट असेल तर तुम्ही चॅनलमध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. कमेंटला रिप्लाय दिला जाईल आणि तुमचे जे डाऊट असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.